आपल्याकडील वरिष्ठ मंडळी आपल्याला नेहमी सांगत असतात की जेवणावर कधीही राग काढू नका. तो अन्नपूर्णा मातेचा अपमान असतो आणि म्हणूनच ज्या घरामध्ये अन्नाची नासाडी होते तिथे अन्नपूर्णा माता नाराज होते. म्हणून अन्नाची नासाडी आपल्याला चुकून सुद्धा करायची नाही. ओतू नका, मातू नका, अन्नाची नासाडी करू नका. आणि असं केलं तर तुम्हाला अन्नपूर्णा माता तुमच्यावर नाराज होणार आहे. जिथे अन्नाची कदर केली जाईल तिथे अन्नपूर्णा माता ही नेहमी सदैव आपल्यावर कृपादृष्टी ठेवून असते. त्यामुळे ही अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा कशी करायची आहे. आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. व्रत आणि वैकल्य यांसाठी हा महिना अतिशय पवित्र असतो. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा तुम्हाला कशी करायची आहे, कधी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढलेल्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी समाधानी ठेवा असं म्हटलं जातं. हे असं का म्हटलं असेल याची माहिती आता आपण बघूया. आपण देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती नेहमी बघत आलेलो आहोत आणि या मूर्तीच्या हातामध्ये पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे माता पार्वती आहे. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य हे अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणूनच दररोज घराघरामध्ये तिची पूजा केली जाते. आदि शंकराचार्याचं अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचलं असेल आणि नसेल वाचलं तर ज्या दिवशी अन्नपूर्णा मातेची ही पूजा करणार असाल त्या दिवशी नक्की वाचा. त्यामध्ये तिचं अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण असं वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना माहेराहून अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते आणि त्यामागे हाच हेतू असतो की आपल्या मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी. हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते त्यात रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे आणि त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे. माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी सतत काळजी घेईन. भुकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी सतत जागा हो. म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा, उपासना, उत्तम अन्न कुटुंबियांना खायला देऊन ही सेवा पार पाडायची आहे. अन्नपूर्णा देवीच्या संदर्भात एक आख्यायिका तुम्ही ऐकली असेल की अन्नाचे महत्त्व शंभू शंकराला मान्य नव्हतं आणि त्यामुळे शंकरांचा आणि पार्वती मातेचा वाद झाला. पार्वती माता रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच होती. त्यामुळे ती गेल्यामुळे जगामध्ये सर्वत्र हाहाकार माजला होता. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले. शेवटी पार्वती मातेलाच दया आली आणि ती अन्नपूर्णाच्या रूपामध्ये काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले आणि भगवान शंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवायला आल्यामुळे अन्नाचं महत्त्व त्यांना समजलं होतं. ते स्वतः पार्वती मातेकडे भिक्षा मागायला गेले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे. अन्नपूर्णा रूपाच्या उत्पत्तीबाबत आणखी एक कथा सांगितली जाते. भगवान शिव भिक्षेला गेलेले असताना एके दिवशी त्यांना भिक्षाच मिळाली नाही. अर्थात असं घडावं ही नारद मुनींचीच योजना होती. नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी पार्वतीला तू अन्नपूर्णा असा आशीर्वाद दिला होता. याच अन्नपूर्णा मातेची आपल्याला सेवा करायची आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा तिची सेवा करतो ती तिच्यापर्यंत पोहोचली जाते आणि ज्या पवित्र सात्विक भावनेनं आपण करतो त्यामुळे माता अन्नपूर्णा आपल्यावर सदैव प्रसन्न राहते आणि आपल्या घरादाराच्या सौख्यामध्ये याशिवाय घरामध्ये कुठलेही अन्नधान्य कधीही कमी पडत नाही असं म्हटलं जातं. आता ही पूजा करत असताना सुरुवातीला ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. जिथे पाट ठेवणार आहात म्हणजे पाटावर पूजा मांडणार आहात त्या पाटाच्या खाली सर्वप्रथम तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. या स्वस्तिकावर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून घ्यायची आहेत. यानंतर त्यावर तुम्हाला पाट ठेवायचा आहे. या पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही ठेवू शकता. यानंतर तुम्हाला एक सुपारी घेऊन या सुपारीला गंगाजल, दूध याने अभिषेक करून गणपती बाप्पांसाठी ही सुपारी तुम्हाला एका पानावर
अक्षता ठेवून हळद कुंकू वाहून त्या पानावर तुम्हाला गणपती बाप्पांची ही सुपारी ठेवून त्याची पूजा करून घ्यायची आहे। या सुपारीला तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। याशिवाय दुर्वासुद्धा ठेवायचे आहेत। यानंतर तुम्हाला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। जेव्हा दिवा पेटवला जातो तेव्हा हा दिवा आपल्या पूजेची साक्ष देत असतो आणि त्यामुळे दिव्याचं प्रज्वलन सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यायचं आहे। यानंतर तुमच्याकडे असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे। या मूर्तीला सुद्धा तुम्हाला गंगाजलाने स्नान घालून घ्यायचं आहे। याशिवाय पंचामृताने जर तुम्हाला स्नान घालणं शक्य असेल तर ते नक्की करा, नसेल तर कच्च्या दुधाने म्हणजे निळशा दुधाने स्नान घालून घ्यायचं आहे। मग पुन्हा गंगाजलाने स्नान घालून घ्यायचं आहे। यानंतर ही मूर्ती तुम्हाला कोरडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मग ती खाली थोडेसे अखंड पांढरे तांदूळ तुम्हाला ताम्हणामध्ये किंवा पाटावर ठेवायचे आहेत। यावर तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि यावर ही मूर्ती तुम्हाला मांडून घ्यायची आहे। मूर्ती ठेवल्यानंतर या मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू वाहायचं आहे आणि हेच हळद कुंकू तुम्ही स्वतःला सुद्धा लावून घ्यायचं आहे। यानंतर या मूर्तीवर तुम्हाला आपल्या घरात असलेल्या सप्तधान्य किंवा कोणतंही एक धान्य तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल, मात्र हे धान्य अखंड असलं पाहिजे। मग यासाठी तुम्ही अख्खे गहू घेऊ शकता किंवा तांदूळ घेऊ शकता, मात्र तांदूळ हे तुटलेले किंवा कणी असा नसावा। तांदूळ हा अखंड असला पाहिजे। या तांदळाचाच तुम्हाला देवीच्या अंगावर वर्षाव करायचा आहे, म्हणजेच मूर्तीवर वर्षाव करायचा आहे। हा वर्षाव करत असताना तुम्हाला मूर्तीच्या म्हणजेच देवीच्या मूर्तीवरून डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत देवीच्या धान्य जाईल अशा पद्धतीनं अर्पण करायचं आहे। वरून ज्यावेळी तुम्ही ही मूठ वाहणार आहात किंवा दोन्ही हाताने धान्य अर्पण करणार आहात त्यावेळी तुम्ही ओम अन्नपूर्णा माते नमः या मंत्राचा जप करू शकता। हे धान्य तुम्हाला तोपर्यंत वाहत राहायचं आहे जोपर्यंत देवीच्या गळ्यापर्यंत धान्य भरणार नाही। अशा पद्धतीने देवी पूर्ण धान्याने भरून गेल्यानंतर या देवीला हात जोडून तुमच्या मनामध्ये असलेली मनोकामना तिच्याकडे व्यक्त करायची आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही। घर हे नेहमी अन्न आणि धान्याने भरून राहणार आहे। याशिवाय घरातील जी काही सुगरण असेल, जी काही गृहिणी असेल, ती जे काही स्वयंपाक करते किंवा जेवण बनवते यामध्ये सात्विकता येते। घरामध्ये जे धान्य असतं किंवा हे जे काही जेवण असतं याला पुरवठा येतो आणि त्यामुळे घरातील सर्वांची मनंसुद्धा शुद्ध आणि सात्विक व्हायला मदत होत असते। घरातील गृहिणी जितकी प्रसन्न राहून स्वयंपाक करते तितकंच स्वयंपाकामध्ये सुद्धा प्रसन्नता उतरत असते आणि तिच्या मार्फत ती प्रसन्नता त्या जेवणामध्ये जाऊन मग खाल्लेल्याच्या पोटामध्ये सुद्धा जात असते आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळी स्वयंपाक करता किंवा जेवण बनवत असता त्यावेळी एखादा मंत्र जाप तुम्ही करू शकता किंवा शुद्ध आणि सात्विक मन ठेवून एखादा मंत्र भजन कीर्तन ऐकतच तुम्हाला हा स्वयंपाक करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या कानावर सात्विक लहरी येतील, ज्या तुमच्या जेवणामध्ये उतरतील आणि मग खाणाऱ्याच्या पोटात जातील। यामुळे घरामध्ये सकारात्मकता प्रसन्नता राहायला मदत होते। तर मग मंडळी, तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।